योग्य आहे का यावर आपण चर्चा करतोय। आणि आमच्या पहिल्या पोलमध्ये नजर चुकीमुळे आम्ही असं म्हटलं होतं की संभाजी ब्रिगेडचं म्हणणं पटत नाही असं, पण प्रत्यक्षात 83% लोकांना संभाजी ब्रिगेडचं म्हणणं पटतंय। आणि आपला पोल जो आहे तो असं सांगतोय की 83% लोक म्हणतायत हा वाद संमेलनात आणणं योग्य आहे असं। चर्चेनंतर हा पोल बदलतोय का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। दाकरू सोमण, तुम्ही ऐकलात मगाशी प्रवीण गायकवाड असं म्हणाले संमेलनामध्ये हा वाद आणणं अयोग्य आहे। पहिली गोष्ट, साधी गोष्ट, कोणालाही सुसंस्कृत माणसाला पटेल की हा विषय वेगळा आणि हा विषय वेगळा आहे। एक गोष्ट आहे, दादोजी कोंडदेव स्टेडियमचं नाव बदलायचं की नाही हे महापालिकेचा, महानगरपालिकेचा प्रश्न आहे आणि ठराव कुठला आणायचा हे साहित्य महामंडळाचा प्रश्न आहे। साहित्य अखिल भारतीय साहित्य महामंडळ जे आहे त्यांनी ठराव मांडायचे असतात आणि ते कुठलेही ठराव मांडू शकतात त्या मीटिंगमध्ये ठरल्यानंतर। त्यामुळे संमेलन हे यशस्वी व्हायलाच पाहिजे। आणि तुम्ही संयोजकांकडून आहात। मी संयोजक आहे आणि मी एकटा नाही, संपूर्ण टीम आहे आमची। आणि आता एकनाथजी शिंदे म्हणाले ते योग्य आहे एकदम, म्हणजे त्यांचा खरोखर त्यांचा बहुमोल वाटा या संपूर्ण संमेलनामध्ये आहे। नाही, माझा प्रश्न प्रवीण गायकवाड नाही, माझा प्रश्न थोडा थेट आहे। प्रवीण गायकवाड ब्रेकवर जाण्याआधीच्या आपल्या चर्चेत असं म्हणाले की साहित्य महामंडळाने हा ठराव आणावा, त्यांनी तो ठाण्याच्या पालिकेकडे द्यावा, तर आम्ही संमेलनाला दिलेली धमकी मागे घेऊ असं। हे पटतंय का तुम्हाला? पण एक गोष्ट आहे, हा महामंडळाचा प्रश्न आहे, त्यांनी महामंडळाकडे ठराव तसा करायला सांगायचं, महामंडळाने तो ठराव करायचा आणि ती वेगळी पद्धत आहे। मी काय महामंडळाचा प्रतिनिधी नाही, आम्ही फक्त संमेलन ठाणे जिल्हा संपूर्ण प्रत्येक मराठी माणूस हे संमेलन यशस्वी करतोय, त्यासाठी मेहनत घेतोय। आणि केवळ ठाणे जिल्ह्यात यजमान आहे, पण संपूर्ण महाराष्ट्रातील अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे। संपूर्ण भारतातील मराठी माणसं एकत्र येत आहेत साहित्यविषयक अशा प्रकारचं संमेलन आहे। विजय चोरमारे यांचा मुद्दा म्हणणं आहे की साहित्य महामंडळाला संभाजी ब्रिगेडने जाऊन अप्रोच व्हायला हवं होतं। अशा प्रकारे आयत्या वेळी संयोजनामध्ये अडथळे आणू ही धमकी दिल्यामुळे साहित्य महामंडळाच्या ठरावांवर परिणाम होईल असं नाही, तुम्हाला काय वाटतं? संयोजक म्हणून सोमनांची भूमिका बरोबर आहे आणि यांनी साहित्य महामंडळाकडे जावं। मगाशी मी म्हणलं त्याप्रमाणे ही प्रक्रिया ठराव, मुळात तुम्ही प्रक्रिया काय असते ठरावाची ती प्रक्रिया समजून घ्यायला पाहिजे। ती ठरावाच्या प्रक्रियेसाठी महामंडळाकडे जायला पाहिजे, महामंडळाकडे आग्रह धरायला पाहिजे, महामंडळाच्या अध्यक्षांच्याकडे निवेदन द्यायला पाहिजे, ते त्यांनी चर्चेत घ्यायला पाहिजे आणि त्यांनी तो ठराव करायला पाहिजे। महामंडळ ठराव करू नये अशी कोणतीही परिस्थिती नाही। जर महाराष्ट्र सरकारनं मान्य केलेली भूमिका जर महामंडळाला मान्य नसेल तर महाराष्ट्र सरकारनं ते 25 लाखांचं अनुदान संमेलनाचं बंद करून टाकावं। जर ही भूमिका मान्य नसेल तर पुन्हा मुद्दा येईल हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य सरकार घालते वगैरे काही नाही। अभिव्यक्ती स्वातंत्र्य खोटा इतिहास म्हणणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही। दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत, हा इतिहास आहे आणि हा इतिहास जर महामंडळाला मान्य नसेल तर मग त्यांनी त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य सरकारच्या पैशाशिवाय त्यांनी घेऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्य करावं आणि किंवा सोमन किंवा अन्य असे खूप लोक त्यांना भेटतील तिथं, किंवा शिवसेनेचे जे लोक दादोजी कोंडदेवांचं समर्थन करतात ते भेटतील, त्यांनी संमेलन घ्यावं। पण जी अधिकृत इतिहासाशी प्रामाणिक राहून घेतली भूमिका आहे ती भूमिका घेऊनच या विषयातनं मार्ग काढायला पाहिजे। आणि मला असं वाटतं की प्रवीण गायकवाड आता म्हणतायत उदू हे ठीक आहे, तो त्यांचा एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून एक ती पद्धत असू शकेल आणि त्यांनाही ही कदाचित माहिती असेल की ही लढाई, अशा लढाया काय अशा पटकन सुटत नसतात, अशा या खूप दीर्घकाळ लढाया करायला लागतात, खूप संघर्ष करावा लागतो। आणि त्यांनी पुण्यातलं ताजं उदाहरण आहे ना लाल महालातल्या पुतळ्याचं, ते एवढ्या व्यवसाय संघर्षानंतर ते यशस्वी झालेत। त्याच पद्धतीने ठाण्याच्या संमेलनाचं नाव बदलायचं संघर्ष यशस्वी होईल, पण त्यासाठी आता उद्या तोंडावर आलेलं संमेलन वेटीला धरणं हे कदापि योग्य नाही। आणि पुन्हा ते दाखला देतात शिवसेनेने झुंडशाही केली म्हणून आम्ही झुंडशाही करणार, हे पुन्हा म्हणजे जे चुकीचं वागले आम्ही तसंच चुकीचं वागणार। तुम्ही ज्यावेळी फुलेशाह आंबेडकरांचं नाव घेऊन परिवर्तनाची चळवळ करता तर तुम्ही अशा चुकीच्या भूमिका घेऊन चुकीचे जे लोक आधी चुकीच्या मार्गाने गेलेत त्यांचा मार्ग अनुसरणं बरोबर नाही असं मला वाटतं। इथं येणारे लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं खेड्यापाड्यातनं खूप लांबून ज्याला म्हणजे साहित्याविषयी आस्था असते, काही ऐकावं असतं, ऐकायचं असतं, बघायचं असतं, पुस्तक घ्यायचं असतं, असे फार सामान्य तर अशा लोकांना तुम्ही उगीच ते आले मग आता ते बसला माणूस आता इथं दगडफेक होईल का कोण उधळून लावेल या धास्तीत तुम्ही त्या लोकांना दहशतीखाली ठेवून सर्वसामान्यांना तुमचा जो सगळा त्रास आहे तो देऊ नये। प्रवीण गायकवाड, पटतंय का साहित्य संमेलन तुमच्या मागणीसाठी, तुमच्या चळवळीच्या मागणीसाठी तुम्ही वेठीला धरू नका असं वारंवार विनंती करतायत आणि त्याचं विश्लेषण सुद्धा केलेलं आहे त्यांनी, हे पटतंय का आता तरी तुम्हाला? नाही, 84व साहित्य संमेलन होत आहे। पहिल्यांदाच उत्तम कांबळे जे आमचे अध्यक्ष झालेत बहुजन समाजाचे,
आम्हाला कुठलंही साहित्य संमेलन उधळायचं नाहीये, कुठलंही साहित्य संमेलनाला गालबोट लावायची नाहीये. उत्तम कांबळेंना जो सन्मान मिळालेला आहे 84, हे आमच्या चळवळीचं यश आहे. संभाजी ब्रिगेड गेली 7-8 वर्ष जे सातत्याने करते, याच्यातनंच उत्तम कांबळेंचं आज अध्यक्षपद आलेलं आहे. तुम्ही मागचे जर 80 संभाजी ब्रिगेड कडे तुम्ही सगळं क्रेडिट घेतलेलं आहे. आयबीएन लोकमतच्या व्यासपीठावरून अशा प्रकारचं क्रेडिट तुम्ही घेऊ नये असं मी आवाहन करते. कारण उत्तम कांबळेंनी जे काम केलेलं आहे त्या सगळ्या कामाचं बक्षीस म्हणून त्यांना या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळालेलं आहे. आमचा जो प्रश्न आहे की विजय चोरमारे यांनी अतिशय स्पष्ट केलेलं आहे, काय पद्धतीची प्रक्रिया आहे जी तुम्ही करू शकता लोकशाही मार्गाने, ही तुम्हाला पटते का? संमेलन वेठीला धरणं तुम्ही थांबवणार आहात का? नाही, एक लक्षात घ्या की आम्ही झुंडशाही करतो म्हणा, दादागिरी करतो म्हणा, म्हणून या सगळ्या प्रक्रिया झालेल्या आहेत. त्यातला एक भाग सांगतोय, उत्तम कांबळे सर हे योग्यच आहेत, परंतु जेवढं साहित्य आमच्या विरोधामध्ये मराठेंनी प्रकाशित केलेत 15 पुस्तकं, त्याच्यामध्ये उत्तम कांबळे सरांचं नाव पुरुषोत्तम खेडेकर सर, मामा देशमुख, श्रीमंत कोकाटेंबरोबर जोडून उत्तम कांबळे आमच्या चळवळीचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी दाखवलेलं आहे. मग आज जर उत्तम कांबळे सर अध्यक्ष झाले असतील तर त्याचा सन्मान ठेवलाच पाहिजे, तिथं कुठलीही झुंडशाही झाली नाही पाहिजे. पण आमच्या साध्या अपेक्षा जर तुम्ही रास्त लोकशाही मार्गाने मान्य करत नसताल तर आमच्याकडे पर्याय काय उरतो? प्रवीण गायकवाड, प्रश्न आहे ह्या लोकशाही मार्गाने करण्यासाठी तुम्ही वेळ देणार आहात की नाही? साहित्य